गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण कॉन्सन्ट्रेशन टर्मचं शेवटचं पॉईंट शिकणार, ज्याला आपण म्हणायचं फॉर्मॅलिटी. हे बघा स्टुडंट्स, आपण चॅप्टर बघतोय सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मी ऑलरेडी पहिल्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलं का हा चॅप्टर दोन भागात डिवाईड केलेला आहे, एक तर सोल्युशन आणि दुसरं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि सोल्युशन म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन टर्म शिकणं महत्त्वाचं. तर कॉन्सन्ट्रेशन टर्ममध्ये आपण भरपूर कॉन्सन्ट्रेशन टर्म शिकलो आहोत, जसं वेट बाय वेट पर्सेंटेज, वॉल्यूम बाय वॉल्यूम पर्सेंटेज, वेट बाय वॉल्यूम पर्सेंटेज, मोल फ्रॅक्शन शिकलो, मोलॅरिटी शिकलो, मोलॅलिटी शिकलो, नॉर्मॅलिटी शिकलो. आणि आज हा शेवटचा पॉईंट आहे, त्याचं नाव आहे फॉर्मॅलिटी. काय नाव आहे? फॉर्मॅलिटी. नेमकं हे फॉर्मॅलिटी काय असतं त्याच्या आधी आपण मोलॅरिटी काय असतं ते बघू. मी इथं लिहितो मोलॅरिटी. काय असतं हे मोलॅरिटी? हे असतं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ solution in liter. आठवते ही डेफिनेशन, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. नंबर ऑफ मोल्सला आपण एनने डिनोट करत होतो आणि खाली येतं वॉल्यूम इन लिटर. कोणाचं वॉल्यूम? सोल्युशनचं. नंबर ऑफ मोल्स कसं लिहायचं? वेट अपॉन मोलर मास. आणि मोलॅरिटीला आपण कॅपिटल एमने डिनोट करत होतो. मग कॅपिटल एम इज इक्वल टू वेट अपॉन मोलर मास वॉल्यूम इन लिटर. आठवतं? वेट ऑफ सोल्यूट, मोलर मास ऑफ सोल्यूट, वॉल्यूम ऑफ सोल्युशन. तर इथं होतं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. त्याच प्रमाणे आपल्याला बघायचं आहे फॉर्मॅलिटी. फॉर्मॅलिटी म्हणजे फॉर्मॅलिटी आपण कॅपिटल एफनी डिनोट करतो. इथं लिहायचं नंबर ऑफ 4 मोल ऑफ सोल्यूट अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. काय लिहिलं मी? फक्त एक वर्ड चेंज केला. इथं लिहिलं नंबर ऑफ 4 मोल, FOR, 4 मोल. आता हे 4 मोल म्हणजे काय? 4 मोल म्हणजे असतं फॉर्म्युला मास, बरोबर. आता नंबर ऑफ मोल्स आपण कशाने डिनोट करतो? स्मॉल एनने. पण आपल्याला 4 मोल म्हणजे मी इथे लिहितो F, 4 मोल्स आपण वॉल्यूम इन लिटर. फक्त आपण एन इथं कसं लिहिलं आहे? वेट अपॉन मोलर मास. इथं एन लिहायचं वेट अपॉन मोलर मास ऐवजी फॉर्म्युला वेट किंवा फॉर्म्युला मास, एवढंच फरक आहे तिथं. वेट अपॉन मोलर मास ऐवजी काय लिहायचं? फॉर्म्युला मास किंवा फॉर्म्युला वेट. मग हा फॉर्म्युला कसा होणार? वेट तर आहे तसंच राहणार वरती. इथं फॉर्म्युला वेट वॉल्यूम इन लिटर. इथं बघा वेट अपॉन मोलर मास, इकडं वेट अपॉन फॉर्म्युला वेट. त्याला याचं फॉर्मॅलिटी. मग फॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी एक सारखंच आहे, फक्त फॉर्मॅलिटीमध्ये आपण 4 मोल्स लिहितो म्हणजे फॉर्म्युला वेट, आणि मोलॅरिटीमध्ये मॉलिक्युलर वेट. मग हा फॉर्मॅलिटी कन्सेप्ट कोणासाठी आला आहे? हे बघा, जे आयनिक कंपाऊंड्स असतात, आयनिक कंपाऊंड्स म्हणजे ज्यांच्यात आयन्स असतात, NaCl, KCl, त्यांच्यात आयन्स असतात, त्यांची मोलॅरिटीऐवजी आपण सापडतो फॉर्मॅलिटी. म्हणजे हा प्युअर बेस, हा जो फॉर्मॅलिटी कन्सेप्ट आहे हा प्युअरली आयनिक कंपाऊंडसाठी डिझाईन केला होता. कारण मोलॅरिटी आणि
फॉर्मॅलिटीमध्ये काहीच फरक नाही, फक्त डेफिनेशनमध्ये फरक आहे. इथे लिहायचं नंबर ऑफ मोल्स, इकडे लिहायचं नंबर ऑफ 4 मोल्स. फक्त हा कन्सेप्ट सेपरेटली आयनिक कंपाऊंडसाठी डिझाईन केला होता. तर आयनिक कंपाऊंडमध्ये आपण मोलॅरिटी सापडायच्या ऐवजी काय सापडतो, फॉर्मॅलिटी. आपण याच्यावर एक क्वेश्चन सॉल्व करू, त्याच्यानंतर हा कन्सेप्ट फार काय विचारला जात नाही, पण तुम्हाला डेफिनेशन माहीत पाहिजे. जी डेफिनेशन तुम्ही मोलॅरिटीसाठी वापरतात तीच लिहायची, फक्त नंबर ऑफ मोल्स ऐवजी लिहायचं नंबर ऑफ 4 मोल्स. आणि 4 मोल्स म्हणजे फॉर्म्युला मास. तर फॉर्म्युला मास कसं सापडायचं मी तुम्हाला शिकवतो. तर आता आपण एखादा न्यूमेरिकल त्याच्यावर बघूया. ओके स्टुडंट्स, आता हा क्वेश्चन बघा. 5.85 grams of NaCl is dissolved in water to form 200 ml solution. Determine the formality of solution. बघा इथे NaCl कंपाऊंड आहे. NaCl हा आयनिक असतो आणि आयनिकसाठी मी सांगितलं आपण काय फॉर्म्युला, सेपरेट फॉर्म्युला जो डिझाईन केला होता त्याचं नाव होतं फॉर्मॅलिटी. तर फॉर्मॅलिटीचं काय होतं त्याचा फॉर्म्युला, वेट अपॉन फॉर्म्युला वेट इंटू व्हॉल्यूम इन लिटर. कोणाचं व्हॉल्यूम, सोल्युशनचं. वेट किती दिलं आहे, 5.85 अपॉन फॉर्म्युला वेट. फॉर्म्युला वेट मी इकडे सापडून दाखवतो. फॉर्म्युला वेट आपल्याला सापडायचं NaClला. Na असतो 23, क्लोरीन असतो 35.5, तर हा 5, 8. तर याचं फॉर्म्युला वेट म्हणजे त्याचं स्वतःचं वेट किती आलं, 58.5. आता व्हॉल्यूम बघायचं आहे आपल्याला सोल्युशनचं लिटरचं. इथं घेतलं आहे 200 ml. तर याला लिटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला कितीने डिवाईड करावं लागेल आपल्याला, 1000ने. तर हा 1000 वरती येईल, मग येईल 5.85 इंटू 1000 अपॉन 58.5 इंटू 200. 200 1 जा 200, 5 जा 1 जा 10 जा 5 1 जा 5 2 जा 10, म्हणजे किती आलं, 1/2. 1/2 म्हणजे 0.5. कॅपिटल F म्हणजे फॉर्मॅलिटी. तर याचं उत्तर काय आलं, 0.5 कॅपिटल F फॉर्मॅलिटी. समजलं. फॉर्म्युला मास म्हणजे त्या आयनिक कंपाऊंडचं मास. आणि मी सांगितलं याच्यात मोलॅरिटीमध्ये काहीच फरक नाही, फक्त हा स्पेशली डिझाईन केला होता आयनिक कंपाऊंडसाठी. ओके. ओके स्टुडंट्स, आपण सगळेच कॉन्सन्ट्रेशन टर्म आपण एकदम डिटेलमध्ये बघितले. तर आता आपण एक कॉन्सन्ट्रेशन टर्म क्लासिफाय करू. हे कॉन्सन्ट्रेशन टर्म काही व्हॉल्यूम रिलेटेड होते, काही मास रिलेटेड होते. आता व्हॉल्यूम रिलेटेड हे टेम्परेचर डिपेंडंट असतात, म्हणजे टेम्परेचर जर वाढवलं तर व्हॉल्यूममध्ये चेंज होतो. पण मास जे असतात ते टेम्परेचर इंडिपेंडंट असतो. बऱ्याचशा वेळेस बोर्ड एक्झाममध्ये आणि तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलं जातं, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज टेम्परेचर डिपेंडंट और टेम्परेचर इंडिपेंडंट. तर ध्यानात ठेवायचं, जे व्हॉल्यूम रिलेटेड टर्म्स असतात ते टेम्परेचर डिपेंडंट असतात, कारण टेम्परेचरचा व्हॉल्यूमवर फरक पडतो. आणि जे मासचे टर्म्स असतात ते टेम्परेचर इंडिपेंडंट असतात. तर आपण बरेचसे व्हॉल्यूम आणि मासचे टर्म्स बघितले. तर आपण पहिलं बघू व्हॉल्यूम रिलेटेड. तर पहिलं शिकलो होतो आपण पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. आलं इथं व्हॉल्यूम म्हणजे हा टेम्परेचर डिपेंडंट आहे. पर्सेंटेज बाय वेट बाय व्हॉल्यूम आलं इकडं व्हॉल्यूम म्हणजे हा टेम्परेचर डिपेंडंट आहे. आणि अजून एक शिकलो होतो आपण पर्सेंटेज बाय वेट बाय वेट. तो तिकडं येणार कारण तो दोन्हीकडं वेट आहे. टेम्परेचर पर्सेंटेज बाय वेट आणि हे टेम्परेचर इंडिपेंडंट. समजलं तुम्हाला. व्हॉल्यूमचे जर टर्म्स असेल तर आपल्याला इकडं घ्यायचे, मासचे टर्म्स असेल तर आपल्याला तिकडं घ्यायचे. तर पर्सेंटेज बाय वेट. ओके.
तिसरं टर्म आपण शिकलो इथं मोलॅरिटी. मोलॅरिटीची डेफिनेशन काय होती? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम आलं आहे बघा, तर मोलॅरिटी इकडे येणार. नंतर आपण मोलॅलिटी शिकलो होतो, पण मोलॅलिटी तिकडे जाणार. का तिकडे जाणार? कारण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन लिटर, म्हणून मोलॅलिटी इकडे येणार. मोलॅलिटी. नंतर आज आपण शिकलो फॉर्मॅलिटी. फॉर्मॅलिटीचं डेफिनेशन काय होतं? नंबर ऑफ 4 मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम आलं म्हणजे फॉर्मॅलिटी इकडे येणार. फॉर्मॅलिटी. पण मोल फ्रॅक्शन तिकडे जाणार. मोल फ्रॅक्शनमध्ये व्हॉल्यूमचा काही संबंध नव्हता, तर मोल फ्रॅक्शन इकडे जाणार. मोल फ्रॅक्शन तिकडे गेलं. इकडं पार्ट्स पर मिलियन PPM, पण पार्ट्स पर मिलियनमधले कोणते येणार? व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, वेट बाय व्हॉल्यूम, हे दोन्ही इकडे येणार. पार्ट्स पर मिलियन वेट, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, पार्ट्स पर मिलियन वेट बाय व्हॉल्यूम. आणि इकडे येणार PPM वेट बाय वेट. अजून एक कोणतं तरी नॉर्मॅलिटी राहिलं. नॉर्मॅलिटी काय? नंबर ऑफ ग्राम इक्वलंट मास अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, म्हणजे हा पण इकडे येणार. नॉर्मॅलिटी आठवतं? नंबर ऑफ ग्राम इक्वलंट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स आहे, बरोबर. तर या पद्धतीनं आपण त्यांना टेम्परेचर डिपेंडंट आणि टेम्परेचर इंडिपेंडंटमध्ये क्लासिफाय केलं. ध्यानात एवढंच ठेवायचं, व्हॉल्यूम जर आलं तर टेम्परेचर डिपेंडंट, आणि मास जर आलं तर टेम्परेचर इंडिपेंडंट. तर याच पद्धतीनं आपण सोल्युशन आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा पहिला पार्ट संपून टाकला आहे. त्याचं नाव आहे सोल्युशन. तर रेग्युलरली व्हिडिओ बघत चला. त्याला जर तुमच्याकडं खूप रेंज नसेल तर त्या व्हिडिओला तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करा, चांगल्या रिझोल्युशनमध्ये डाउनलोड करा. कधीकधी आपल्याला बोर्डमध्ये जे लिहिलं आहे ते दिसत नाही, तिकडं ऑप्शन असतं क्वालिटीमध्ये. व्हिडिओमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर त्या कोपऱ्याला असं 3 डॉट्स असतात, त्याच्यावर क्लिक केलं तर व्हिडिओ क्वालिटी येते. तर व्हिडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह करा, तर बोर्डवरचं काय जे लिहिलेलं आहे ते एकदम चांगलं दिसेल तुम्हाला. आता आपण सोल्युशन आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं सोल्युशन हा पार्ट कंप्लीट केला आहे. आता इथून पुढं जे लेक्चर्स येतील ते येतील कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर. समजलं? तर अभ्यास करत राहा. थँक्यू.